पदवी पूर्ण होणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याची सुरुवात आहे. पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांनी जगभरातील ज्ञान शाखांमध्ये पारंगत होऊन संपादन करावे, ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, तसेच राष्ट्र निर्माणासाठी अविरत कार्यरत राहावे असे आवाहन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 41वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात पार पडला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते आदी उपस्थित होते. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यापीठ स्थापनेपासून विद्यार्थ्यांना परवडणारे उच्च शिक्षण देत आहे. दर्जेदार शिक्षण देऊन विद्यापीठाने नागरिकांचे जीवनमान बदलण्यात आणि संपूर्ण प्रदेशाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आता विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा आणि रोबोटिक्स या प्रगत क्षेत्राचे शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. विद्यार्थ्यांनी शिक्षणातील गुणवत्तेसोबतच खेळामध्येही प्रावीण्य मिळवावे. आजच्या घडीला खेळाडू सर्वाधिक मानधन घेत आहेत. त्यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणासाठी पाठिंबा देऊन उत्कृष्ट खेळाडू घडवावेत. केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत जनाबाई, संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मराठी भाषेतून विपुल लेखन आणि उपदेश केले आहे. मातृभाषा ही प्रत्येकाच्या हृदयस्थानी असते. त्यामुळे भाषेला अभिजात दर्जा मिळणे गौरवास्पद आहे. विद्यार्थ्यांनीही जगातील विविध भाषा शिकून प्रगती करावी. भाषेसोबतच विविध बोलींचा अभ्यास आणि तिचे जतन करावे. त्यासोबतच इतर भाषांमधील ज्ञान मराठीत भाषांतरित केल्यास त्याचा सामान्यांना फायदा होईल. भाषेसोबतच विद्यापीठाने उद्योगांच्या गरजा पूर्ण करतील असे अभ्यासक्रम तयार करावे. या सर्व प्रयत्नातून प्रधानमंत्र्यांचे 2047 मधील विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होईल. यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृह आणि विस्तारित इमारतींचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. कुलगुरू डॉक्टर बारहाते यांनी स्वागतपर भाषण केले, तसेच अहवालाचे वाचन केले. सुरुवातीला राज्यपाल यांना राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानवंदना देण्यात आली. दीक्षांत समारंभात शीतल पांडव, निकिता देवचे, अनिकेत पांडे, राधा चमेडिया, हर्षाली हटवार, उत्कर्षा वानरे, धनश्री सरकडे, लक्ष्मी चौधरी, प्राची बोरगावकर, शेख इकरा, अदिबा मोहम्मद मुश्ताक यांचा सत्कार करण्यात आला. प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. हा क्षण तुमच्या कठोर परिश्रमाचा, तुमच्या जिद्दीचा आणि तुमच्या स्वप्नांचा विजय आहे. Since its establishment in the year 1983, the Sant Gadge-Baba Amravati University has made remarkable progress in terms of accessibility, affordability, and excellence in higher education. Located in the relatively backward or developing area of Maharashtra, this university has played a significant role in transforming the lives of people and enhancing the socio-economic profile of the entire region. The university has produced many graduates who are the first generation graduates from the farming community and the downtrodden of the society, which is commendable. In its journey, it has educated and empowered thousands of girl students. When you educate a girl student, you not only educate her, but you are educating that family. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.